नमस्कार. निवेदिता सराफ रेसिपीज मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत आहे. 5च्या एपिसोड मध्ये आपण बघितली आलू की सब्जी, एकदम हलव्याकडे बनवतात तशी. ती कशाबरोबर सर्व करायची ती गोष्ट तुम्हाला आज मी शिकवणार आहे. मुली की पुरी. ही पुरी इतकी मस्त होती की तुम्ही सांगूच नका कुणाला की मुलीपासून बनवलेली आहे. मुळ्याची पुरी म्हटलं तरी त्याला त्या मुळ्याचा अजिबात वास येत नाही, काही नाही, अप्रतिम बनते. चला बघूया आपण कशी बनवायची. आपण घेतलाय एक मोठा मुळा, 1/2 किलो भरलाय तो, असा आपण किसून घेतलाय. आता या प्रमाणात आपण बाकी सगळं घेतलंय. त्याच्यासाठी आपण घेतलंय 1.5 कप तांदळाचं पीठ. तर आपण साधारणतः 1 कप भरून किंचित वरती असं आपण पाणी घेऊया. त्या पाण्यात घालूया 1 चमचा तूप, चवीपुरतं मीठ, थोडंसं जिरं, 1 चमचा किसलेलं आलं, 1 चमचा बारीक कापलेली हिरवी मिरची, 1 चमचा चिली फ्लेक्स, कारण चिली फ्लेक्स छान दिसतात म्हणून आपण त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स घालतो. आता ह्याला चांगली उकळी येऊ दे. त्यात घालूया आपण हा बारीक किसून घेतलेला मुळा. यात घालूया थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर. चांगली उकळी फुटलेली आहे. 1.5 कप तांदळाचं पीठ. हे करताना गॅस एकदम स्लो करायचा आहे, की असं तुम्ही इंडक्शनवरती करत असाल तर इंडक्शन पण एकदम स्लो वरती करायचं. हे सगळं छान मिक्स होऊ द्यायचंय. मस्त सगळं मिक्स झालंय. आता हे आपण झाकून ठेवूया साधारणतः 10 ते 15 मिनिटाचं आहे. आता ह्याच्यामध्ये ना आपण थोडासा असा सुरून ओवा घालूया. ह्या ओव्यामुळे ना त्या मुळ्याचा वास अजिबात लागत नाही. आता आपण हे थोडंसं मळायला घेऊया पीठ. हे पीठ आपण मळतोय तोपर्यंत आपण तेल गरम करत ठेवूया. आपण थोडंसं हाताला तूप लावलंय. छान आता अशी कणिक आपण मळून घेतो ना, पहा कुठे जरासं सुद्धा काही राहिलं नाही. किती मस्त झालंय बघा ती उकड. आपल्या पुरीचा गोळा तयार आहे. आता आपण पुऱ्या लाटायला घेऊया. इथे आता माझ्याकडे कुकी कटर किंवा अशी ना छोटी वाटी नाहीये ज्याने मी पुरीला तसा गोल शेप देऊ शकेन, कारण साईडनी ह्या पुऱ्या अशा होतील, पण त्याच ओके. नाही तर तुम्ही काय करू शकता, छोटी वाटीनी त्याला छान त्या पुरीला शेप देऊ शकता. दोन्ही बाजूनी छान खरपूस भाजून घ्यायची ती. तयार आहे आपली मुली की पुरी किंवा बोरवरी पुरी. त्याच्याबरोबर आपण सर्व करतोय आलू की सब्जी. म्हणजे अगदी हलव्याकडे बनवतात ना तशी, अशी मस्त बटाट्याची पातळ भाजी. या पुरी आणि भाजी तुम्ही नक्की बनवा. या पुऱ्या नुसत्या तुम्ही संध्याकाळी नाश्त्यासाठी चहा कॉफी बरोबर बनवल्या ना तरी सुद्धा खूप अप्रतिम लागतात. तांदळाच्या पिढ्याच्या असल्यामुळे खूप खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात. नक्की बनवा. तुमच्याकडच्या सगळ्या लोकांना हा वेगळ्याच प्रकारचा नाश्ता नक्कीच आवडेल. आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीजसाठी बघत राहा निवेदिता सराफ रेसिपीज. नेहमीप्रमाणे माझ्या चॅनलला शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका.